ठराव क्रमांक 74 मध्ये असं ठरलं की नवी मुंबईचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट पूर्ण तपासून झाल्याशिवाय त्याचा अहवाल आल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कारवाई कोणी सीसी मागितली त्यांच्यावर त्याला देऊ नये, म्हणजे कुठल्या वादग्रस्त असलेल्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी महासभेने ठरवलं की एखादी संस्था अशी शोधून काढा की या नवी मुंबईच्या या क्षेत्रफळावर किती लोकवस्ती राहू शकेल, ते पण सुसज्ज असलेल्या नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्यांना वावरता येईल. आता त्याच्यानंतर तो 75 नंबरचा ठराव होता, त्याच्यामध्ये फार धमाल केली होती काही लोकांनी. म्हणजे ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे त्या वस्ती करता तो कायदा आलेला आहे. त्या कायद्याचं नाव काय म्हटलेलं आहे? URS. आता URS ह्या जर नको त्या ठिकाणच्या कॉलनीतल्या लोकांना तो वापरला दिला तर ज्या ठिकाणी खरी गरज आहे URS त्या ठिकाणी FS शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या दिवशीच्या त्या ठरावामध्ये सागर नाईकांनी समारोप करताना जे म्हटलं की या बाबतीमध्ये अंतिम अहवाल इम्पॅक्ट असेसमेंटचा येत नाही तोपर्यंत जे रिडेव्हलपमेंट आहे ते चालू ठेवा, जी युनिफाईड DCR. परंतु याच्यामध्ये जर कोणी जर URS कॉलनीमध्ये घुसवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्णयच महासभेने घेतलेला आहे. म्हणजे याच्या पुढे ज्या कुठल्या कॉलन्यांमध्ये URS स्कीम घुसवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना त्या ठिकाणी महासभेची अंतिम निर्णय झाल्याशिवाय त्या ठिकाणी परवानगी CC देण्यात येऊ नये, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आता काही लोक काय बोलले त्या सभेमध्ये की कोणतरी असं म्हणतो की कोट्या शहाण्यांनी हा युनिफाईड DCR आणलेला आहे. येस, नो डाऊट. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणलाय, परंतु फडणवीसांनी बनवलं होता गणपती, याने बनवलेला मारुती. ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासाबाबत हव्यास करून, म्हणजे पैशाचाच हव्यास जी प्रक्रिया चालली, त्यांना असं वाटत असेल की हम सब कुछ करेंगे, नहीं करने देंगे हम. हा गणेश नाईक आहे. पुढच्या येणाऱ्या महासभेमध्ये एकांच्याच माध्यमातून आणि ह्या जाधव फायर ऑफिसच्या माध्यमातून काही कॉलनीच्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची खोटे ॲफिडेव्हिट घेतले गेली किंवा आमची ना हरकत आहे, परंतु त्यांनी ज्याला समजल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त महापौरांना पत्र दिलेले की ह्या जे ॲफिडेव्हिट हे आमचे नाही, ते बोगस आहेत. सबब भरत नकाते येत्या महासभेमध्ये त्या सेक्टर 9 मधल्या ज्या सोसायट्यांचे बोगस ॲफिडेव्हिट केलेले त्याच्याविषयी प्रश्न मांडल्यानंतर त्याची इन्क्वायरीच करा, अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी माननीय महापौरांना मी सांगितले. पोलीस केस दाखल करा. ते कोण अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, राजकारणी आहेत, त्यांचे चेहरे समाजासमोर येऊ द्यात. आणि तोपर्यंत हे जे 3-4 टावर चालत त्याचं बांधकाम थांबवा. काय बोलो मी? बांधकाम थांबवा. चोर के चोर और ऊपर से सिरजोर. मी ओपन चॅलेंज दिलेलं आहे की गणेश नाईकच्या नावावर जर 1 इंच त्या ठिकाणी अतिक्रमण असेल तोडून टाका. भाजपच्या कुठल्या अधिकाऱ्याचं किंवा पदाधिकारी असेल तोडून टाका. परंतु स्वतःच्या हव्यासापायी महापालिकेची यंत्रणा, प्रशासक यंत्रणा राबवणाऱ्या लोकांना आम्ही नाही सोडणार. महासागर न्यूज.